नमस्कार. आज कोजागिरी पौर्णिमा. आज दिवसभरात या 4 वस्तू कोणालाही देऊ नका. 90% लोकांना माहीतच नाही. यामुळे लक्ष्मी नाराज होईल, घरामध्ये गरिबी येईल. तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आजच्या दिवशी तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाही आहेत? तुमच्या घरामध्ये कायम माता लक्ष्मी नांदण्यासाठी तुम्हाला हे काम करायचे आहे. तर बघूयात संपूर्ण माहिती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ सर्वात लवकर बघायला मिळतील. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा. आज कोजागिरी पौर्णिमेची पूजा ही रात्री केली जाते. रात्री तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मुहूर्त सांगितलेला आहे आणि संपूर्ण पूजाविधी सांगितलेली आहे. तर ती लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. त्यामुळे त्या लिंकवर जाऊन नक्की सविस्तर पूजाविधी बघा. स्टेप बाय स्टेप पूजा कशी करायची आहे सर्व सविस्तर माहिती त्यामध्ये नक्की बघा. बरोबर कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील. कोजागिरी पौर्णिमेला म्हणजेच शरद पौर्णिमेला काही वस्तू कोणाला देऊ नयेत असे मानले जाते. कारण या दिवशी देवी लक्ष्मी ही पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि जागरण करणाऱ्यावर कृपा करत असते. शास्त्रानुसार व श्रद्धेनुसार असे सांगितले जाते की या दिवशी काही विशिष्ट वस्तू देण्यास मनाई केली गेलेली आहे. यामागे धार्मिक आणि मानसिक दृष्टिकोन देखील असतो. तुमच्या घरामध्ये काहीही अडचणी येऊ नयेत, माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करावी, आरोग्य उत्तम राहावे, त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सुख समाधान संपत्ती प्राप्त व्हावी, यासाठी तुम्हाला या चुका करायच्या नाही आहेत. वेळ न वाया घालवता पहिली वस्तू सांगत आहे दूध आणि दुधाचे पदार्थ. या दिवशी चंद्रप्रकाशात दूध उकळून सेवन करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दूध इतरांना देणे हे लक्ष्मीचा अपमान मानले जाते. म्हणून तुम्ही इतर लोकांना देऊ नयेत. जे लोक विनाकारण दूध वाया घालतील अशा लोकांना तुम्हाला दूध द्यायचे नाही आहे. जे लोक मनोभावे हे दूध प्रसाद म्हणून ग्रहण करतात त्यांनीच हे दूध घ्यावे, दूध प्यावे. कोणालाही दूध देऊ नये. दुधाचा अपमान केल्याने माता लक्ष्मीचा साक्षात अपमान होत असतो. त्यामुळे दुधाचा व्यर्थ वापर किंवा नैवेद्याचे दूध टाकून देणे हे अत्यंत अशुभ लक्षण आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे काम करायचे नाही आहे. त्यासोबतच या दिवशी अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पैसे आणि धन. या दिवशी माता लक्ष्मी ही देवी पैशाची देवता आहे. त्यामुळे हिचा अपमान होऊ नये यासाठी तुम्ही कोणालाही पैसे उधार उसने देखील देऊ नका आणि त्यासोबतच तुम्ही या दिवशी व्यर्थ पैसा देखील खर्च करू नका. माता लक्ष्मीचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. यामुळे अर्थातच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करेल. त्यानंतर तिसरी वस्तू आहे ते म्हणजे अन्नधान्य. हे समृद्धीचे प्रतीक असल्यामुळे ते कोणालाही देऊ नये. या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही गरीब गरजू व्यक्तीला, त्याला खूपच गरज असेल अशा व्यक्तीलाच तुम्हाला दान द्यायचे आहे. तेही त्याच्या कामापुरते, व्यर्थ वाया जाणार नाही असे अन्नदान या दिवशी करू नयेत. त्यासोबतच या दिवशी नवीन वस्त्र, नवीन दागिने इतर कोणाला देऊ नयेत. यामुळे आपल्या घरातील समृद्धी देखील निघून जात असते असे देखील मान्यता आहे. कोजागिरी पौर्णिमा ही धन, आरोग्य व समृद्धीची रात्र मानली जाते. या रात्री देवी कोजागरती म्हणजे कोण जागे आहे असे विचारत पृथ्वीवर फिरत असते. जो जागतो त्याला ती कृपादृष्टी देत असते असे देखील मान्यता आहे. म्हणून या दिवशी जागरण करून दूध पिणे, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम, विष्णू चालिसा, व्यंकटेश स्तोत्रम, श्रीसूक्तम, कनकधारा स्तोत्रम, ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः या मंत्राचा 108 वेळा जप अशा आवर्जून सेवा कराव्यात. या सेवेमुळे साक्षात माता लक्ष्मीचे तुमच्यावर वर्षभर कायम आशीर्वाद टिकून राहतील आणि तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची संपत्तीची कमी पडणार नाही आणि आरोग्य देखील उत्तम राहील. या दिवशी चंद्राला अर्घ्य देणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यासोबतच चंद्रदेवतांना प्रसाद म्हणून हे मसाला दूध अर्पण केले जाते. त्यानंतर आपण हे दूध ग्रहण करत असतो. तर योग्य मुहूर्तावरच तुम्हाला ही पूजा करून चंद्रदेवताला नैवेद्य दाखवून त्यानंतरच तुम्हाला हे दूध ग्रहण करायचे असते. दिवशी आवर्जून काही गोष्टी करायच्या असतात, ते थोडक्यात बघूया आणि काय टाळावे हे देखील निश्चितच बघा. कारण आपण जे करतो सहजच काही चुका आपल्याकडून होत असतात, पण त्या कळत नकळत झालेल्या चुकांचा विपरीत परिणाम होत असतो. म्हणून काही गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात. तर नक्की या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा. कोजागिरी पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा तर आपण करतोच. चंद्रप्रकाशात खीर ठेवली जाते आणि या दिवशी दानधर्म आवर्जून करावा. मी तुम्हाला आत्ताच सुरुवातीला सांगितलेल्याप्रमाणे काही गोष्टी आपल्याला कोणाला द्यायच्या नसतात, परंतु गरजू गरीब व्यक्तींना आणि खूपच आवश्यक असेल तर तेव्हाच तुम्हाला या गोष्टी दिल्या तरी चालतात.
परंतु पैसा, धन हे असेही कोणाला सहजच द्यायचे नाही किंवा या दिवशी गरज नसताना व्यर्थ पैसा खर्च करायचा नाही. त्यासोबतच आता काय करावे आणि काय टाळावे हे थोडक्यात बघूयात. या दिवशी रात्री शांतता, आध्यात्मिक आणि एकाग्रता पाळावी. मंत्रजप, स्तोत्रांचे पठण आवर्जून करावे. या दिवशी धनाची देवी आणि समृद्धीची देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा आवर्जून केली जाते. त्यासोबतच चंद्रप्रकाशात दूध आणि खिरीसारखे पदार्थ ठेवले जातात, कारण असे मानले जाते की या चंद्रकिरणामुळे औषधी बनतात आणि त्यामुळे शरीराला पोषण देण्यासाठी ते दूध अमृततुल्य मानले जाते. म्हणून या दिवशी तुम्ही अशा प्रकारे चंद्रप्रकाशात दूध ठेवून नैवेद्य नक्कीच ग्रहण करावा. त्यासोबतच आर्थिक संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी काही वस्तूंचे दान आवर्जून करावे. गरजू व्यक्तींना तुम्ही दान करू शकता. त्यासोबतच मंत्रजप, संध्याकाळी प्रार्थना करून दिवे लावून मंत्रजप करणे अत्यंत शुभ मानले जाते. आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर 2 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आजपासून दिव्याचे अत्यंत महत्त्व असते ते दिवाळीपर्यंत, तर तुम्ही नक्की 2 दिवे प्रज्वलित करा. त्यासोबतच अनेक लोक या दिवशी उपवास करत असतात. कोणी चंद्र उगवल्यानंतर उपवास सोडतात. तर अशा प्रकारे तुम्ही उपवास, मंत्रसाधना, जप आवर्जून करावे. आता बघूयात या दिवशी काय टाळावे, कारण काही चुकून गोष्टी आपण करतो त्या करायच्या नाही आहेत. कळत नकळत आपल्याकडून घडणाऱ्या गोष्टी देखील या दिवशी घडू नये याची काळजी घ्यावी. तर आजच्या दिवशी तुम्हाला दिवसभर आणि उद्या देखील, कारण उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत कोजागिरी पौर्णिमा असणार आहे, म्हणून उद्या देखील तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मांस आणि मद्यपान करणे आवर्जून टाळावे. त्यासोबतच दुसरी एक गोष्ट म्हणजे या दिवशी नकारात्मक विचार करणे टाळावे. त्यामध्ये सतत सकारात्मक विचार करावा, यामुळे आपल्या घराची प्रगती होत असते. काही लोकांना सवय असते की कोणाविषयी वाईट विचार करणे, याचे उलट विपरीत परिणाम आपल्यालाच भोगावे लागत असतात. म्हणून तुम्ही घरामध्ये कोणाविषयीही नकारात्मक विचार करायचे नाही आहे. देवाचे नामस्मरण, मंत्रजप करायचा. माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे बदल घडवून आणत असते. शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर चंद्रप्रकाशात ठेवली जाते आणि या किरणामुळे अमृत प्रकट तयार होते. त्यामुळे चांदण्या रात्री खीर ठेवणे उत्तम ठरते. या दिवशी हनुमानासमोर 4 मुखी दिवा आवर्जून लावावा. असे केल्याने बजरंग बली प्रसन्न होतात अशी देखील मान्यता आहे. म्हणून तुम्ही आज संध्याकाळी 4 मुखी कणकीचा दिवा बनवा किंवा तुम्ही एका पंक्तीमध्ये 4 दिशेला 4 वाती लावल्या तरीही चालतील. तर अशा प्रकारे संध्याकाळी 1 दिवा हनुमानासाठी आवर्जून लावावा. त्यासोबतच या दिवशी माता लक्ष्मीची पूजा देखील करावी. यामुळे सुखसंपत्ती घरामध्ये प्राप्त होत असते. आणि विष्णू नामाचा जप करायचा आहे. विष्णूच्या मंत्रांचा, माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप आवर्जून करायचा आहे. आणि काय करू नये, त्यामध्ये नकारात्मक विचार मनात आणू नये हे तर आहेच. त्यानंतर तुम्ही वादविवाद टाळावे, रागावर नियंत्रण ठेवावे. या दिवशी खोटे बोलू नये. त्यासोबतच तामसिक अन्न देखील खाऊ नये. आणि या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे वापरू नयेत. त्यासोबतच पैशांचे व्यवहार कोणाबरोबर करू नयेत. कोणाला कर्ज दिल्यास लक्ष्मीचा कोप होत असतो, म्हणून या दिवशी तुम्ही कर्ज द्यायचे नाही आहे. त्यासोबतच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आज तुमच्या घरी एखादी सवाष्ण महिला आली तर तिला नक्कीच रिकाम्या हाताने पाठवू नका. तिचा सत्कार करा, सन्मान करा. तिला हळदी कुंकू देऊन तिची ओटी नक्की भरावी. साक्षात माता लक्ष्मी देखील कोणत्या तरी रूपामध्ये आपल्या घरी येऊ शकते. त्यामुळे आवर्जून तुम्ही हे देखील करावे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.